मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं फॉरेनच्या दुनियेत आपल्या मराठी YouTube चॅनल वरती। तर आजचा व्हिडिओ हा खास आहे, खास यासाठी की तुम्हाला तर दिसतच असेल की माझ्या समोर बॉक्स आहे आणि या बॉक्स मध्ये आहे पार्सल। तर हे पार्सल मी भारतातून मागवलेलं आहे। आता तुम्हाला वाटेल दिवाळी तर झाली, तर आता पार्सल, तर माझ्या काही पर्सनल कारणांमुळे पार्सल येण्याला थोडासा उशीर झाला, परंतु फायनली मला हे पार्सल मिळालेलं आहे। आणि हा व्हिडिओ शेअर करण्यामागचं माझं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की हे पार्सल मागवण्याच्या आधी मी खूप सारं सर्च केलं होतं की कुठली एजन्सी असेल। सध्या खूप फ्रॉड चाललेले असतात, फसवणुकीचे प्रकार घडतात, तर त्यामुळे मी हे खूप दिवस सर्च करत होते की कुठल्या एजन्सीने आपण पार्सल मागवावं। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, जे बाहेरच्या देशात राहतात, की त्यांना प्रश्न असतो की भारतातून पार्सल तर मागवायचं आहे परंतु एजन्सी माहित नसते किंवा खूप सारे सर्च केले तरी एक खात्री पडत नसते आपल्याला की हे आपली फसवणूक होणार नाही यामध्ये। तर त्यामध्ये मी काही थोडंसं सर्च केलं, बऱ्याचशा एजन्सी पाहिल्या, म्हणजे जे आधी युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्यानुसार मी एजन्सी पाहिल्या। तर बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या पार्सल मध्ये येत नाहीत आपल्याला, परंतु आपल्याला त्या भारतातून मागवायच्या असतात। तर त्यामुळे मी थोडंसं सर्च केलं आणि फायनली मला एक एजन्सी मिळाली ज्या एजन्सी मधून मला ज्या हव्या आहेत गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी मला या पार्सल मध्ये मागवता आलेल्या आहेत। तर या एजन्सी विषयीच्या डिटेल्स पुढे मी तुमच्यासोबत व्हिडिओ मध्ये शेअर करणारच आहे। तर त्याआधी आपण या पार्सल मध्ये काय काय मागवलेलं आहे ते बघू। पार्सल मला अगदी रिझनेबल रेट मध्ये अगदी पुण्यापासून ते UK पर्यंत मिळालेलं आहे आणि अगदी फास्ट सर्व्हिस होती। फ्रायडेला संध्याकाळी 4 नंतर हे माझं पार्सल घरून हडपसरहून कलेक्ट केलं आणि मला आज मंगळवार आहे, तर आज मला दुपारी 1 वाजता घरी पार्सल मिळालं। म्हणजे 2 वर्किंग डेज मध्येच मला हे पार्सल हातात मिळाले। पॅकिंग पण खूप छान होतं। तर सगळ्यात आधी दिवाळीचा खाऊ आहे, तर हा आहे चिवडा। हे दगडी पोहे इथे मिळत नाहीत, तर हा दगडी पोह्यांचा चिवडा आहे जो माझ्या आईने मला बारामतीवरून दिलेला आहे। काय खाऊ, आम्ही खूप वाट बघत होतो पार्सल ओपन करायची, खाऊ पाहिजे होता मला, हो ना। आपण खाऊ काढूया, इथे उभा राहा, इथे उभा राहा, बरं बस इथे बस, आपण खाऊ काढूया। आणि पार्सल पण खूप छान आलेलं आहे। हे बेसन लाडूचं मिश्रण आहे जे मी लाडू बनवणार आहेत फक्त, आणि यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत, माझ्या भांडी पण आहेत। तर यामध्ये काही मसाले आहेत आपले पनीरचे वगैरे मसाले, तर ते मसाले सुद्धा मागवलेले आहेत मी। बाकी मी 1-2 एजन्सीला विचारलं तर ते मसाले नाही म्हटले होते, पार्सल मध्ये तुम्ही मसाले नाही पाठवू शकत, मसाले असेल तूप असेल, तर मला या गोष्टी मागवायच्या होत्या जे त्यांनी अलाउ करत नव्हते। मग त्याच्यामुळे मला अशी एजन्सी बघायची होती ज्यामध्ये मला हे मसाले पण येतील, ज्यामध्ये मला हे मसालेही मिळतील आणि तूपही मिळेल। त्याचबरोबर ह्या काही क्रीम्स आहेत ज्या मी मागवलेल्या आहेत भारतातून। आणि हे करदोरा आहे जो भाऊबीजेसाठी पाठवलेला होता। आपल्याला भाऊबीजेला लागतो हा केळी, करगोटा आणि करदोरा, आणि केळी भाऊबीजेला देतात आमच्या इकडे। आणि ही स्टीलची कढई आहे। इथे भरपूर सारी भांडी मिळतात, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत, परंतु मला ही स्टीलची कढई मिळत नव्हती। मग पार्सल मागवणारच होते, तर मग म्हटलं ही कढई पण मागवावी जेणेकरून एक मोठी क्वांटिटी मध्ये जर कधी आपल्याला भाजी वगैरे बनवायची असेल तर त्यासाठी यूज होतो। ही कढाई मागवलेली आहे मी लीड सोबत। आणि हे चितळेचे गुलाबजामचे पॅकेट मागवलेले आहेत, प्रीमिक्स आहे हे। आणि ही चितळेची शंकरपाळे आहे, ही मला फार आवडते म्हणून हे पॅकेट घरची पण मागवलेली आहे, त्याचबरोबर हे पॅकेट्स पण मागवलेले आहेत मी। आणि यामध्ये अनारसे आहे आणि सामान सगळं एकदम व्यवस्थित आलेलं आहे, काहीही खराब झालेलं नाही। आणि यामध्ये स्वीट मागवलेलं आहे, चितळेची काही मिठाई मागवलेली आहे मी। ही मिक्स मिठाई आहे जी मुलांसाठी मागवली होती। म्हटलं दिवाळी झाली तरी चालेल, बट मुलांसाठी काही स्वीट मागवलं होतं जेणेकरून दिवाळीचा फराळही येईल
आणि आपलं छान फ्रेश असं स्वीट बनवलेलं असतं दिवाळी निमित्त आपल्या इथल्या सगळ्या स्वीट्स मध्ये, तर त्यामुळे म्हटलं की एक फ्रेश स्वीट पण होऊन जाईल म्हणून हे पार्सल मागवलं मी. आणि यात काजू कतली आहे, अंशची फेवरेट. काय आहे? आणि याच्यात शेवचे लाडू आहेत, कळीचे लाडू मी बनवले होते, बट तरी आईने दिलेले आहेत. मी ही दिवाळीचा थोडाफार फराळ बनवला होता. आणि यात करंज्या आहेत. आणि हा करंजीचा डबा ऍक्च्युली ओपन झाला होता, बट जे एजन्सी आहे कुरिअर करते ती, तर त्यांनी हा पूर्ण पॅक करून दिलेला आहे, जेणेकरून मुंबई टू युके मध्ये ते ओपन होणार नाही याची त्यांनी पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर माझं सगळ्यात महत्वाचं पार्सल मागवण्यामागचं कारण ते म्हणजे हे तूप आहे. तर मुलांसाठी तूप लागतं. आणि तुम्ही म्हणाल इथे मिळत नाही का, तर हो इथं पण मिळतं तूप आपलं, बट फ्रेश नसतं, खूप दिवसांच्या डेट्स असतात त्याच्या, खूप दिवस आधी हे एक्सपोर्ट झालेलं असतं. आणि हे तूप मी बारामतीवरून मागवलेलं आहे. आता कोणाला माहिती असेल कदाचित, हे तिथल्या डेअरीच आहे जिथं एकदम फ्रेश तूप बनवलं जातं. तर ते 2 किलो तूप मागवलेलं आहे, जे की मुलांसाठी यूज होईल मला. आता खाण्याचे पदार्थ झालेले आहेत आणि मिठाईवर इकडे तर ताव मारलेला आहे लगेचच. गोड खूप आवडतं, अख्खं तोंड गच्च भरलेलं आहे त्याने. या साड्या मागवलेल्या आहेत. मी येताना पण साड्या घेऊन आले होते, परंतु आता संक्रांत आलेली आहे किंवा अजून काही कार्यक्रम असतात, गुढीपाडवा आहे, तर माझ्या काही साड्या राहिल्या होत्या, तर त्या मागवलेल्या आहेत मी. आणि काही साड्या आणल्या होत्या परंतु त्याचे ब्लाऊज स्टिच केले नव्हते, तर ते स्टिच करून मी मागवलेले आहेत. आणि ही चकली आहे. आणि अंशची आवडती बाकरवडी मागवलेली आहे. आणि अजून एक बाकरवडी. आणि ही शंकरपाळी. दिवाळीचा फराळ सगळा आलेला आहे. आणि हे पण स्वीट आहे. एका याच्यात मैसूर पाक मागवलेला आहे मी, आणि एका ह्याच्यात धारवाड पेढे मागवलेले आहेत, जे की मला फार आवडतात. आणि हे टिफिन आहेत, स्टेनलेस स्टीलचे टिफिन, जे मुलांना अंशला स्कूलला लागतात. इथे पण मिळतात पण प्लास्टिकचे असतात, मायक्रोवेव्ह मध्ये यूज करण्यासाठी. परंतु मला स्टीलचे टिफिन हवे होते, कारण की खाण्यासाठी आपण गरम पदार्थ भरतो, तर त्यासाठी स्टील कधीही चांगलं. त्यामुळे मी स्टीलचे टिफिन मागवलेले आहेत. मी 2 टिफिन मागवले, एक एक्स्ट्रा असावा म्हणून मी 2 टिफिन मागवलेले आहेत. तर हे होतं पार्सल जे मी भारतातून मागवलेलं आहे. आणि मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटले की हा व्हिडिओ शेअर करण्यामागचं एकच कारण आहे की खूप जणांना पार्सल मागवायचं असतं भारतातून. आता संक्रांत ही आलेली आहे, गुढीपाडवा, आपले सण येत राहतात, किंवा मध्ये आधी आपल्याला कधी वाटतं की आपण भारतातून काही मागवावं. तर अशा वेळी आपल्याला एजन्सी, एक खात्रीशीर एजन्सी हवी असते. कारण की यापूर्वीही मी युके मध्ये 5 वर्ष राहिली आहे, त्यावेळी मी बरेच पार्सल मागवले होते. तीही एजन्सी ठीक होती, पण नंतर त्याचे रिव्ह्यू खूप खराब आले. त्यामुळे आम्हाला एक अशी एजन्सी हवी होती जी की एक खात्री हवी होती की हा आपलं सामान, आपण जर पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहोत तर आपलं सामान आपल्यापर्यंत एकदम व्यवस्थित पोहोचेल. तर अशी एक एजन्सी मला सापडली, तर त्याचे डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ती एजन्सी आहे व्हीडी एंटरप्राइजेस. याचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देईन. तर व्हीडी एंटरप्राइजेस म्हणून एजन्सी आहे जी की मुंबईवरून युकेला पार्सल पाठवते. परंतु पुणे ते मुंबई पार्सल पाठवण्यासाठी याच एजन्सीने मला एक रेकमेंड केलं होतं, दुसरी एजन्सी जी की डोमेस्टिक आहे. तर त्यांनी पण खूप सर्व्हिस खूप छान दिली. ज्या दिवशी मी त्यांना कॉल केला अगदी त्याच दिवशी इव्हिनिंगला येऊन त्यांनी पार्सल कलेक्ट केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला ह्या जे मेन एजन्सी आहे व्हीडी एंटरप्राइजेस, तर त्यांच्याकडून मला लगेच मेसेज आला की तुमचं पार्सल आम्हाला रिसीव्ह झालेलं आहे. आणि अपडेटही त्यांनी अगदी वेळोवेळी दिलेले आहेत. आणि पार्सल सेवा, कुरिअर सर्व्हिसही एकदम फास्ट मिळालेली आहे. शनिवारी त्यांच्याकडे पार्सल पोहोचलं, संडेला तर सुट्टी असते. मुंबईवरून युकेला मंडेला पार्सल पोहोचलं आणि मंगळवारी सकाळी तर मला पार्सल मिळालं देखील. तर इतकी फास्ट यांची सर्व्हिस होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं पॅकेजिंग एकदम छान होतं, कुठलीही गोष्ट सांडली नाही, किंवा त्यांच्या अशा काही कंडिशन नव्हत्या की तुम्ही हे पार्सल मध्ये पाठवू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तूप मागवलेलं आहे, तूप आहेत, मसाले आहेत,
फक्त काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत जे की आपण पाठवू शकत नाहीत. तुम्हाला कोणाला जर पार्सल पाठवायचं असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तर तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर हे एजन्सी जे चालवतात व्हिडी एंटरप्राइजेस, तर ते आहेत शरद अंग्रे म्हणून आहेत. आणि पुण्यावरूनही त्यांनी मला जो कॉन्टॅक्ट नंबर दिला होता डोमेस्टिक साठी, तर त्याची ही प्राइस एकदम खूप कमी आहे. आता ते डिपेंड करेल की तुम्ही कुठे राहता त्यावरती, परंतु मला 40 रुपीज पर केजी हा चार्जेस मिळाला होता, चार्जेस लागले होते हडपसर टू मुंबई पार्सल पोहोचवण्यासाठी. तर त्यांचा हे कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. हा व्हिडिओ होता. तर तुम्हाला जर कोणाला पार्सल मागवायचं असेल भारतातून कुठेही, तर तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि पुणे हडपसर टू युके माझं पार्सल एकदम व्यवस्थित आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी फीडबॅक घेतला, फॉलोअप घेतला की तुमचं पार्सल व्यवस्थित आलं आहे का, तुमच्यापर्यंत पोहोचलं का. त्यांनी जेव्हा मला पार्सल पोहोचलं त्यानंतर ना त्यांचा मला कॉल आला होता की तुमचं पार्सल तुम्हाला मिळालं का, आणि ते कसं आलेलं आहे हेही त्यांनी आम्हाला विचारलं की तुमचा रिव्ह्यू कसा आहे. हे खूप छान वाटलं मला खरं तर, कारण की मी याआधी पण भरपूर पार्सल मागवले होते पण असा फीडबॅक कोणीच घेतला नव्हता. तर मला ही गोष्ट त्यांची खूप आवडली. त्यामुळे आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि हो, असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.